तर दलालांची आठवण अशी की 15 जानेवारी 1971ला दलालांचं निधन झालं. आणि त्याच्या आधी असं ठरलं होतं, म्हणजे नगरमध्ये प्रगत कला महाविद्यालय, तर त्यांनी शिक्षक, विद्यार्थी, ट्रस्टी यांची सगळ्यांची मीटिंग घेतली आणि यावर्षी अध्यक्ष म्हणून कुणाला बोलवायचं. तर मुलांसकट सगळ्यांनी दलालांना बोलवूया असं ठरवलं. आणि दलाल प्रचंड लोकप्रिय होतेच, म्हणजे ते चित्रकार म्हणूनही उत्तम होते, व्यावसायिक चित्रकार म्हणजे प्रकाशनाच्या जगातही उत्तम काम करायचे. तर त्याप्रमाणे दलालांची पत्रव्यवहार झाला, दलालांनी तारीख दिली आणि रीतसर आमंत्रणपत्र देण्यासाठी रबा केळकर 16 तारखेला सकाळी निघाले. 17 तारखेला सकाळी निघाले, 17 जानेवारी 71ला. आणि गमतीचा भाग असा की, गमतीचा म्हणण्यापेक्षा दुर्दैवानी, त्यांना कल्पनाच नव्हती, कारण त्यावेळेला अशी काही टेलिफोन आणि एवढी सगळी प्रकार नव्हते ना. तर रबा केळकरांनी म्हणजे दलाल गेल्याची बातमी फक्त मराठात छापून आली होती 16 तारखेला. तर दलालांचं मृत्यूची बातमी आलीच नव्हती बाकीच्या वृत्तपत्रात. 15 तारखेला दलाल गेले, 16ला मराठामध्ये बातमी आली आणि 17 तारखेला रविवार होता. रबा केळकर दलालांना भेटायचं म्हणून अहमदनगरहून निघाले, पुण्याला आले. पुण्यात काही भेटीगाठी उरकून ते रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला जाणार असं काहीतरी ठरलेलं होतं त्यांचं पूर्वनियोजित कार्यक्रम. ते अहमदनगरहून पुण्यात आले आणि त्यांनी पेपर बघितला तर दलाल गेले असंच वाचायला मिळालं. तर त्यांनी लिहिलंय की मी सुन्न झालो, मला काही सुचेना, मला काय करावं आता, कसं काय करावं, आताच्या परिस्थितीत मी काय करू, काहीच सुचेना. मी हरिश्चंद्र लचकेंकडे गेलो. तर लचकेंची तीच परिस्थिती. तिथून भैयासाहेब ओंकारांकडे गेलो, ते तर दलालांचे अत्यंत जवळचे, त्यांचीही तीच परिस्थिती. आणि म्हणजे शेवटी निराश होऊन मी परत आलो. ते निराश होऊन परत अहमदनगरला गेले आणि 1-2 दिवसांनी त्यांनी मीटिंग घेतली, ट्रस्टी मुलं सगळ्यांची. आणि सर्वांनी एकमताने सांगितलं, जसं एकमताने दलालच अध्यक्ष हवे ते सांगितलं होतं, तर ते म्हणले की आपण कार्यक्रम कॅन्सल करूया. तर मुलांनी असं सांगितलं की कार्यक्रम आपण रहित करायचा नाही सर, अध्यक्षस्थानी दलालांचा फोटो ठेवून आपण कार्यक्रम करूया. केळकरांनी असं नोंदवलेलं आहे की मला धन्य वाटलं. त्यांनी जे बीज पेरलं होतं त्याच्यामधनं विपरीत परिस्थितीतूनही, दलालांचा मृत्यू झालेला असूनही त्यांना अध्यक्षस्थान देऊन कार्यक्रम केला गेला, ही फार मोठी गोष्ट आहे. आज ते वाचताना मला अक्षरशः थरारल्यासारखं झालं.